एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सत्ता स्थापनेच्या हालचालींदरम्यान शिंदे हे साताऱ्यामधल्या दरे गावामध्ये गेलेले आहेत। एकनाथ शिंदेंचा 2 दिवस साताऱ्यामधल्या दरे गावामध्ये मुक्काम असेल, तर मोठा निर्णय घ्यायचा असल्यास एकनाथ शिंदे हे गावी जातात। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी हे सूचक विधान केलेलं आहे। संजय शिरसाट यांच्याकडून आलेलं हे सूचक विधान, एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या गावी गेलेले आहेत। वैसे जो भी राजकीय पेच प्रसंग आता है, या तो उनको लगता है कि अपने को सोचने के लिए वक्त चाहिए, तो वो उनका गांव को प्रायोरिटी देते हैं। दरेगांव जाते हैं, वहां ना उनका मोबाइल लगता है ना कुछ लगता है। एक आराम से एक बड़ा निर्णय लेने का रहा तो हमेशा वो दरेगांव गए शाम तक। कुछ तो निर्णय वो लेंगे जरूर, बड़ा निर्णय होने जा रहा है। बड़ा निर्णय तो लेंगे जरूर। ये पॉलिटिकल जो हलचल हो रही है, जो उथल पुथल हो रही है, क्या करना चाहिए नहीं करना चाहिए, उसके बारे में वो जरूर निर्णय लेंगे। तर संजय शिरसाट यांचे विधान चर्चेत आहे। संजय शिरसाट यांनी म्हटलंय आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेऊ शकतात, कारण जेव्हा त्यांना मोठा निर्णय एखादा घ्यायचा असतो, जेव्हा त्यांना विचार करायचा असतो, तेव्हा ते आपल्या गावी जातात। साताऱ्यामधल्या दरे गावामध्ये एकनाथ शिंदे यांचा 2 दिवस मुक्काम आहे आणि त्यामुळेच या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे हे कोणता मोठा निर्णय घेणार का। सत्ता स्थापनेसाठीच्या वाटाघाटी चर्चा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती संजय शिरसाट यांनी केलेलं हे मोठं विधान। एकीकडे एकनाथ शिंदे हे दरे गावामध्ये पोहोचलेत आणि दुसरीकडे संजय शिरसाट यांच्याकडून हे विधान समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांना जेव्हा कुठला मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ते आपल्या दरे गावामध्ये जातात, असं शिरसाट यांनी म्हटलं।